यंदा वंचितची ताकद दाखवत किमान प्रकाश आंबेडकर तरी अकोल्यातून लोकसभेवर जातील असं वाटत होतं। पण आंबेडकर निवडणूक हरतायत हे तर आता क्लिअर झालंय। वंचितसाठी हा धक्का न सहन होणार आहेच, पण प्रकाश आंबेडकरांकडून घडलेल्या त्या 5 चुकांमध्ये त्यांचा पराभव दडला होता असं आता म्हणता येऊ शकतं। वंचितला खासदारकीसाठी वंचित राहावं लागलेल्या त्या 5 चुका नेमक्या कोणत्या आहेत? 2024च्या निकालामुळे वंचितच्या राजकारणाचा शेवट होऊ शकतो का? अशाच काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे शोधूयात आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी शुभम आणि हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। आंबेडकरांकडून घडलेली पहिली चूक ती म्हणजे मवियासोबत जुळवून घेता न येणं। अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत वंचित आणि मवियातील नेत्यांचा जागा वाटपाचा कात्याकूट सुरू होता। मवियाच्या आघाडीसोबत गेल्यावर आपल्याला 3 ते 4 खासदार निवडून आणता आले असते याची आंबेडकरांनाही जाणीव होती, पण जास्त पॉलिटिकल फोर्स न लागल्यानं अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी माघार घेत स्वतंत्रपणे निवडणूक लढवली। यामुळे झालं असं की आघाडी आणि वंचित यांच्यात पुन्हा एकदा मतविभाजन होऊन आंबेडकर बॅकफुटला गेले। दुसरी चूक म्हणजे विरोधक एकच असल्याचा। 2019च्या निवडणुकीत वंचित तिसरा पर्याय म्हणून समोर आला, पण यंदा वंचितच्याही टार्गेटवर फक्त आणि फक्त भाजपाच होते। त्यामुळं अकोल्यासह इतर मतदारसंघातही वंचितकडे एक तिसरा पर्याय म्हणून पाहिलं गेलं तसं काही होताना दिसलं नाही। कदाचित आपल्यावर भाजपची बी टीम म्हणून होत असलेल्या आरोपांमुळे आंबेडकर सेफ खेळले असतीलही, पण यामुळे ते निवडणूक हरलेत हे नाकारता येणार नाही। पुढची चूक म्हणजे अकोल्यात न मिळू शकलेले काँग्रेसचा मतदीचा हात। वंचितनं अनेक मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला, तर कुठे उमेदवारी मागे घेऊन अप्रत्यक्ष मदत केली, पण या बदल्यात काँग्रेसकडून अशी मदत मिळवण्यात प्रकाश आंबेडकरांना यश आलं नाही। त्यातही काँग्रेसने इथून तगडी उमेदवारी दिल्यामुळे अप्रत्यक्ष का होईना पण काँग्रेस आंबेडकरांना मदत करतेय असं कुठेच दिसलं नाही। आंबेडकरांच्या अडचणीची ठरलेली चौथी चूक म्हणजे मतदारसंघात दिलेला कमी वेळ। अकोल्यात वंचितचा जरी प्रभाव असला तरी देखील आंबेडकर मतदारसंघात जास्त प्रभावी दिसले नाहीत। म्हणाव्या अशा वादळी सभा, आरोप प्रत्यारोप आणि कट टू कट केलेल्या प्रचारातही आंबेडकर बॅकफुटला दिसले। हेच त्यांना अकोल्यातून मायनस मध्ये घेऊन गेलं असं म्हणता येऊ शकतं। पाचवी आणि शेवटची चूक सांगता येऊ शकते ती म्हणजे मराठा मतांचं न करता आलेलं कन्व्हर्जन। अकोल्यात मराठा 25% तर कुणबी 12% मतदार आहे। काँग्रेसच्या मराठा उमेदवारीमुळे हा टक्का तुमच्याकडे शिफ्ट होणार हे तर फिक्स होतं। म्हणूनच मनोज जरांगेंना सोबत घेऊन इथून जातीय ध्रुवीकरण करण्याचा फारसा विचार आंबेडकरांनी केला नाही। याउलट MIMच्या बिनशर्त पाठिंब्यामुळे काठावरचा अनेक मराठा मतदार वंचित पासून लांब गेला। एकूणच मतांचं गणित जुळवून आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अनेक पातळ्यांवर यश न आल्यानं आंबेडकर यांना यंदाही निकालात म्हणावासा करिश्मा दाखवता आला नाही असं म्हणायला नक्कीच स्कोप उरतो। लोकसभेच्या निकालामुळे वंचितच्या राजकारणावर अनेक मर्यादा येतील, पण त्यांचं संपूर्ण राजकारण संपेल असं म्हणणं जरा अतिधाडसच होईल। अकोल्यात वंचितला खासदारकीसाठी वंचित का राहावं लागलं? तुमचं विश्लेषण काय सांगताय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।